नमस्कार शेतकरी मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्यांची कमेंट होती की आपण अद्रकीच्या बाबतीत, लागवडीच्या बाबतीत आम्हाला थोडंसं काय एखादा छोटासा व्हिडिओ. तर मित्रांनो, तशा पद्धतीनं आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहे. जी काय आपल्याला नॉर्मल माहिती आहे त्या पद्धतीने आपण बनवतो. जे मी घरी लागवड करत असताना जे काय करतो, कशा पद्धतीने करतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर सर्वप्रथम आपण बेणे निवडणे खूप महत्त्वाचे असते. कारण बेणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या तुकाराम महाराजाच्या म्हणीप्रमाणे आपण जर बेणे चांगले निवडले तर आपला पुढील प्लॉट चांगला राहतो. तर विशेष करून आपण आपल्या भागातील ज्या शेतकऱ्याच्या शेतावर अद्रकीचा प्लॉट असेल तिथं आपण डिसेंबर महिन्यामध्ये जाऊन तो प्लॉटची आपण व्हिजिट करायची, पाहणी करायची. तर त्या प्लॉटवरती कुठं काही अद्रक लागलेली आहे का, डाग कंदकुज आहे का हे बघायचे. आणि कंदकुज नसेल तर त्या प्लॉटवर आपण बेनं फिक्स करायचं त्या शेतकऱ्यासोबत बोलणं करून. आणि ते फिक्स केल्याच्या नंतर मार्च महिन्यामध्ये आपण अख्खा महिन्यामध्ये कधी पण आपण त्या बेणे मळ्यात जाऊन बेणे काढून घरी आणायचे. आणि घरी आणल्याच्या नंतर त्याच्यातले त्याच्या मुळ्या, ते टोळ वगैरे काय असतील ते बाजूला करून, माती बाजूला करून बुरशीनाशक, एखादे चांगले मार्केटमधून बुरशीनाशक घ्यायचं आणि त्या बुरशीनाशकाच्या द्रावणातून आपण आपलं अद्रकीचं बियाणे काढायचे. आणि ते काढल्याच्या नंतर एका ठिकाणी त्याची थप्पी लावायची, एका साईडला एक सावलीमध्ये, ज्या ठिकाणी थंड राहील अशा ठिकाणी आपण त्याची थप्पी लावून आणि दर 3-4 दिवसांनी त्याच्यावर बारदाना, जे पोतं असतं ते पोतं ओलं करून 3-4 दिवस झाले की पोतं ओलं करून त्याच्यावर टाकायचं. अशा पद्धतीनं आपल्याला मेपर्यंत ती सांभाळायची. आणि जर आपल्याकडे पाणी असेल तर मे महिन्यामध्ये आपण त्या अद्रकीची लागवड आपण करू शकतो. तर लागवड करत असताना परत ते बियाणं आपण निवडायची. आता इथं कशी निवडायची आपण, की 3-4 डोळ्याचं एक खांड पाहिजे आपल्याला. म्हणजे जास्त मोठं नको, त्याचं वजन 30 ग्रॅमपर्यंत राहील आणि त्याला 3-4 डोळे राहतील. अशा पद्धतीने आपण त्याची बारीक खांड करायचे. आणि खांड केल्याच्या नंतर परत बुरशीनाशकमधून काढायचं. कारण त्या खांड करत असताना ज्या जखमा होत्या त्या जखमा, आता हे बघा एवढं खांड आपण काढायचं. आता याच्यामध्ये टोळे हा बाजूला, तर ते एवढ्याले आपण खांड करायचे. आणि खांड केल्याच्या नंतर मग आपण ते लागवडीसाठी तयार ठेवायचं बुरशीनाशकमधून काढून. आता हे झालं बेणे प्रक्रियेच्या बाबतीत. आता शेत तयार करायची आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर शेत तयार करत असताना आता आपल्याला शेत तयार करायचे. तर शेत तयार करत असताना सर्वात पहिले आपण नांगर रोट्या करून रान असं एकदम भुसभुशीत करायचं. कारण आपल्याला बेड बनवणे असत्या. आणि नंतर 4.5 फुटाचे आपल्याला बेड बनवायचे. मग आपण ते बेड ट्रॅक्टरच्या साहाय्याने, पॉवर विडर किंवा बैलाच्या साहाय्यानेही बनवू शकतो. तर 4.5 फुटाचे बेड तयार झाल्याच्या नंतर त्या बेड तयार झाल्यावर आपण त्यामध्ये शेणखत असेल, आपल्याजवळ मळी असेल किंवा रासायनिक खत असेल, आपल्याजवळ काय जे त्या अद्रकीसाठी उपलब्ध आपण केलं असेल ती निर्विष्ठा म्हणजे खत, मळी कारखान्याची, हे आपण त्या बेडमध्ये टाकून ती मिक्स करायची. आपण 2 ओळी बैलाच्या साहाय्याने किंवा पॉवर टिलरच्या, आपल्याला जे शक्य होईल तशा पद्धतीनं आपण त्या बेडवरती 2 लाईनी घ्यायच्या सेंटरला बेडच्या. आणि त्या 2 ओळीतलं अंतर राहील 1 फूट, साधारण 1 फूट त्या ओळीतलं अंतर ठेवायचं. आणि झिगझॅग पद्धतीने साधारण 9 ते 10 इंचावर आपण लागवड करत असताना जेव्हा आपण ती सरी पाडतो तर त्या सरीमध्ये आपण बेसल डोस आपण अद्रकीसाठी घेतो. त्यामध्ये 10-26-26 असेल किंवा 15-15 असेल, 20-20-13 असेल, असे जे मिश्र खत असेल ते मिश्र खत, प्लस त्याच्यामध्ये एकरी 2 म्हणजे 100 किलो निंबोळी पेंड हे घेणं महत्त्वाचं आहे. झिंक, कॅल्शियम, बोरॉन, सल्फर इत्यादी प्रकारचे आपल्याला मायक्रोन्यूट्रनसुद्धा त्यावर म्हणजे बेसल डोस म्हणून वापरणं आहे. एवढं सगळं वापरल्याच्या नंतर अद्रकीची लागवड करू शकतो. आणि ती लागवड झाल्यावर आपण व्यवस्थित ती यानं झाकून घ्यायची. हाताने माती त्याच्यावर लोटायची. हाताने माती लोटल्याच्या नंतर परत याच्या साहाय्याने, बैलाचं जे लेझर असतं ते लेझरच्या साहाय्याने माती झाकून घ्यायची. माती झाकल्याच्या नंतर ड्रीप वगैरे त्या बेडवरती आपण पसरवून घ्यायचं लगेचच, जास्त वेळ न घालवता.
कारण अद्रकीला खाली उष्णता असते मे महिन्यामध्ये. तर जास्त वेळ न घालवता लगेच अद्रक लागवड झाली की दुसऱ्या दिवशी ड्रीप पसरवून आणि व्यवस्थित पाणी द्यायचं. पाणी दिल्यावर 1-2-3 दिवसाने परत वापसा आली परत पाणी द्यायचं. असं आपण 20 दिवस तिला पाणी वगैरे देऊन व्यवस्थित राहू द्यायचं. आता 20 दिवसामध्ये आपल्या शेतामध्ये तण खूप मोठालं वाढेल. हरकत नाही, तण केवढालं येऊ द्यायचं, त्याला तणाला घाबरायचं नाही. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काही पाळे वगैरे मारायचे नाही, काही नाही, काहीच नाही. तण येऊ द्यायचं. 21व्या दिवशी ग्लायफोसेट हे 54% घ्यायचं. त्याच्यामध्ये सुमीमॅक्स टाकायचं 10 मिली. ग्लायफोसेट जर तण मोठाला असेल तर 150+ घ्यायचं आणि सुमीमॅक्स हे तणनाशक त्याच्यामध्ये टाकायचं, सुमीमॅक्स आणि ग्लायफोसेट, आणि याची फवारणी करून घ्यायची. ही फवारणी केल्याच्यानंतर आपलं शेत एकदम स्वच्छ होईल. कोणी म्हणणार नाही की याच्यामध्ये तण होतं म्हणून. आणि सुमीमॅक्समुळे पुढील काही दिवस तणसुद्धा येणार नाही. अशा पद्धतीचे हे झाल्याच्या नंतर आपण रॅलीगोड, टाटाचं रॅलीगोड जे एक हुमिक येतं, तर ते एकरी 100 ग्रॅम ड्रीपद्वारे आपल्याला सोडायचं आहे. ते सोडल्याच्या नंतर थांबल्याच्या नंतर आपल्याला अद्रकीची उगवण चांगल्यापैकी झालेली राहील. 30 दिवस साधारण होतील. नंतर मग आपण त्याला 19 वगैरे द्यायचं. आता बरेचसे शेतकऱ्यांचं असं राहतं की उष्णता खूप आहे, खतं देऊ नये, खतं दिल्यानं लागती. पण तसं नाही. आपण जर तो विचार करत बसलो तर आपले दिवस निघून जाता. आणि असं करता करता कोणी म्हणतं की नवरात्र झाल्यावर आपण खत देऊ, कोणी म्हणतं पित्तरपाटा संपल्यावर खत देऊ. पण तसं न करता आपली अद्रक अशा पद्धतीने जर उगून आली की लगेच आपण तिला खताचा डोस द्यायला सुरुवात करायची. तर खताच्या डोसमध्ये सर्वात पहिले आपण 19-19 हे वॉटर सोल्युबल खत आपण एकरी 3 ते 4 किलो द्यायचं. दर 3-4 दिवस झाले की अद्रकीला खत द्यावं लागतं, बुरशीनाशक सोडावं लागतं. म्हणजे प्लॅन पाणी अद्रकीला हे जोपर्यंत अद्रक शेतात आहे तोपर्यंत प्लॅन पाणी सहसा जातच नाही माझ्या मते तरी. कारण दर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी आपण सोडतो. 19-19 झाल्याच्या नंतर 12-61 ते पण 3-4 किलो घ्यायचं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी द्यायचं. 052-34 त्या मॅकनेल 32 युक्त खतं आपल्याला इथून पुढे द्यायचे. 55-60 दिवसाची अद्रक झाल्याच्या नंतर आपण म्हणजे पोटॅशयुक्त खतं द्यायचे. 0050, 1448 असे वॉटर सोल्युबल आपल्याला खतं द्यायचे. 2 किलो एकरी 2 किलो मॅकनेल 32 आणि रानडीची DFची कॅन असते ती कॅन पण सोडायची. अशा पद्धतीने जर आपण केलं तर आपल्या अद्रकीची उगवण, फुटवे आणि ग्रोथ वाढ पण एकदम भारी चांगल्या पद्धतीने होईल आणि पुढे आपल्याला ॲव्हरेजही चांगलं मिळेल. त्यासोबतच आपल्याला तिच्यावर लक्ष ठेवावं लागेल वरून काही अळाई वगैरे आली का. अळाई जर असेल तर अळाईसाठी आपल्याला कोराझन, त्या अद्रकीमध्ये आपल्या सड वगैरे असेल तर आपण लवकरच काढून टाकायचा प्रयत्न करायचा. कारण सडसाठी कुठलंही औषध सोडलं तर माझ्या मते अजून तिच्यामध्ये त्या सडीसाठी, कंदकूजसाठी अजून मार्केटमध्ये औषध नाही आहे. दुकानदार लोक जरी सांगत असले पण कंदकुजला औषध उपलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवायचं.